नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण मटार आणि पोह्यांचे मस्त असे कटलेट करणार आहोत. हे कटलेट करायला अगदीच सोपे आहेत आणि खूप कमी वेळात तयार होऊन जातात. तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आपण साहित्य बघून घेऊयात. इथे मी एक मोठी वाटी उकडलेले मटार घेतलेले आहेत, म्हणजेच वाटाणे, आणि ते छानसे उकडून घ्यायचे आहेत. एक लहान वाटी पोहे घेतलेले आहेत, 2 चमचे बेसन पीठ, सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली. ती आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घेऊ शकतो. आता मटार तर उकडलेले आहेत, सोबतच आपल्याला घेतलेले पोहे देखील छानसे असे भिजवून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपण मटार हे मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे त्याची भरड करून घेणार आहोत. अगदीच आपल्याला पेस्ट करायची नाही आहे, हलके जाडसर त्याची आपल्याला भरड करून घ्यायची. आणि मटार अगदी व्यवस्थित छान असे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. खूप अगदी मऊ शिजवायचे नाही आहेत, उकडून घ्यायचे. तर आता आपण याला जाडसराची भरड करून घेऊयात. तर इथे मटारची मस्त अशी भरड करून झालेली आहे आणि हिवाळ्यात मटार हे भरपूर प्रमाणात मिळतात, त्यामुळे ही रेसिपी नक्कीच करून बघा. आता आपण केलेली भरड एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि आता यात आपण जे मगाशी भिजवून घेतलेले पोहे होते ते देखील घालून घेणार आहोत. पोहे आपल्याला एक 5 मिनटं जरी भिजत ठेवले ना आपण, तरीही पुरेसे होऊन जातात. आणि तुम्हाला याचबरोबर जर उकडलेला बटाटा घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकता. यात आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात, सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर ही आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. त्याचबरोबर यात आता बेसनपीठ घालून घेणार आहोत आणि बेसनपीठ हे पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे घेतलेले आहे. आता आपण यात वाटलेली हिरवी मिरची घालून घ्यायची. आता मिरचीचं प्रमाण देखील आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवंच तर लाल तिखट घातलं तरी देखील चालणार आहेत. सोबतच यात आपण 2 चमचे तीळ घालून घेणार आहोत. आणि आता सगळे मसाले आपण जे सुके घालणार आहोत ते आपण आता बघूयात. यात 1 चमचा धणे जिरे पूड घालते आहे, सोबतच आमचूर पावडर घालते आहे. याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी देखील चालणार आहे. आणि यात चिमूटभर हिंग नक्कीच घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा हळद घालायची. आता यात मीठ घालताना थोडंसं काळं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं यात साधं मीठ घालायचे. कटलेट करताना आहे ना काळं मीठ नक्कीच घालायचं, त्याने चव अगदी छान येते. आता हे मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊयात, कारण यात आपण पोहे भिजवलेले आहेत, त्यामुळे पोह्यांचा देखील ओलावा आहे. आणि शिवाय आपण मटार हे उकळून घेतलेले आहेत, त्यामुळे तेही छान असे ओलसर आहेत. त्यामुळे मिश्रणाला वरून पाणी घालण्याची गरज लागत नाही. पण तुम्हाला जर मिश्रण अगदीच कोरडं वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचे पाणी घातलं तरी देखील चालणार आहे. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला या मिश्रणात उकडलेला बटाटा घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकता, त्याने ही चव अगदी छानच येते. तर आता आपलं सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता मिश्रण एकजीव झालं ना की लगेच आपण कटलेट करायला घेऊयात. तर इथे मी एका लहान डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे. तेलाचा वापर नाही करायचा कटलेट करताना. पाणी घेतलं ना की ते हाताला चिकटल्यासारखे होत नाहीत. तर बघा, आपल्याला हव्या त्या आकारात आपण कटलेट हे करून घेऊ शकतो. फक्त कटलेट करताना ना खूप जास्त जाडसर करायचे नाहीत. मुलांच्या टिफिनसाठी जर सकाळच्या घाईत कटलेट करायचे असतील ना तर थोडे पातळ केले की ते पटकन होऊन जातात. तर आपल्याला हव्या त्या आकारात आपण कटलेट हे करून घेऊ शकतो. तर इथे आपण बघा, आणि कटलेटचं मिश्रण छान झालं ना की आकार देणं अगदी सोपं आहे. खूप झटपटी रेसिपी तयार होते, खूप जास्त वेळही लागत नाही आणि साहित्य अगदी घरचंच आपण यात वापरलेलं आहे. तर आपण अगदी पटापट या कटलेटला आकार देऊन घेऊयात. आणि सध्या मी फक्त निम्म्याच मिश्रणाचे कटलेट हे करून घेणार आहे. तर अशाच प्रकारे आपण इथे सगळेच कटलेट हे करून घेणार आहोत. आणि कटलेट करताना मी ते डीप फ्राय करणार नाही आहे, तर शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय केले तरी देखील चालतील किंवा शॅलो फ्राय केले तरी देखील चालतील. तर आपण आता थोडे कटलेट मी करून घेतलेले आहेत आणि लगेच त्याला आपण शॅलो फ्राय करायला घेऊयात. तर मी इथे गॅसवर तवा तापवत ठेवलेला आहे आणि तवा छान तापायला हवा आणि त्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप घातलं तरी देखील चालणार आहे. आणि
आता आपण कटलेट हे एक एक करून छान ठेवून घेणार आहोत. आणि कटलेट ठेवताना ना हलकेसे बोटाने ते प्रेस करून घ्या, जेणेकरून आहे ना छान त्याची म्हणजे कडेपर्यंत ते छानसे चिकटले जातील आणि कडेपर्यंत छान ते भाजले जातील. आता कटलेट संपूर्ण ठेवून झाले ना की पुन्हा बाजूने थोडं थोडं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं तेल कटलेटच्या वरून देखील आपल्याला घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, खूप कमी ठेवायची नाही आहे, कारण मीडियम फ्लेम ठेवली की छान ते खरपूस भाजले जातात, पण फ्लेम अगदी हाय देखील करायची नाही. आता आपण कटलेटनं पलटवण्याची घाई करायची नाही आहे, फक्त त्याला जागचं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण ते उलटवून घेऊ ना आपल्याला ते सोपं होईल. तर प्रत्येक कटलेट छान असं जागचं हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनटात खालची बाजू छान अशी खरपूस त्याची भाजली जाते. आणि यात पोह्यांचा वापर केल्यामुळे ना कटलेट वरून अगदी छान असे कुरकुरीत होतात. तर एक 3 ते 4 मिनटं झाली ना की आपण सगळे कटलेट असे छानसे पलटवून घेणार आहोत. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा एक स्टार्टर रेसिपी म्हणून देखील आपण हे कटलेट करू शकतो. लहान मुलांना तर खूप आवडते आणि शिवाय पौष्टिकही आहे आणि चविष्टही आहे, त्यामुळे नक्कीच करून बघा. दोन्ही बाजूनी कटलेट अगदी छान असे कुरकुरीत भाजल्या गेलेले आहेत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यात पोहे घातलेत ना, त्यामुळे वरून एवढे छान कुरकुरीत लागतात. मीडियम गॅस फ्लेमवर एक 7 ते 8 मिनटात एक बॅच छान कुरकुरीत अशी भाजून तयार होते. तर इथे आपले मटार पोहे कटलेट तयार आहेत. अगदी छान खरपूस वरून असे झालेले आहेत. तर बघा दोन्ही बाजूने दाखवते, अगदी छान दिसत आहेत ना. आणि आतून बघा, आतून अगदी सुंदर टेक्स्चर त्याचं आलेलं आहे आणि चवीलाही जाम भारी लागतं. हे कटलेट टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी सोबत अगदी खायला भारी लागतात. तर नक्कीच करून बघा. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.